आज आपण करत आहोत दही वडे। यासाठी मी काळ्या पाठीची उडदाची डाळ घेतली आहे आणि हरभरा डाळ घेतलेली आहे। याला स्वच्छ धुवून मी आता भिजवून घेतो। बघत राहा अकूज किचन। बघताय आपण आता ही डाळ चांगली भिजलेली आहे उडदाची। त्यात थोडीशी मी हरभऱ्याची डाळसुद्धा आता छान भिजवून घेतलेली आहे। आता याला पण आता मिक्सरमधनं बारीक करून घेऊ। बघत राहा अकूज किचन। बघताय आपण की दोन्हीही डाळी मी छानपैकी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेल्या आहेत। ही आहे उडदाची डाळ, ही आमच्या घरची डाळ आहे म्हणून ही काळ्या पाठीची आली। आणि ही जी आहे ही हरभऱ्याची डाळ, ही सुद्धा मी छोट्या ह्याच्यामध्ये बारीक करून घेतली। आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे। बघत राहा अकूज किचन। तर आपण दोन्ही डाळी चांगल्या मी मिक्स केल्या। त्यात मी हळदसुद्धा टाकलेली आहे। त्याच्यानंतर लसूण, मिरची, जिरं आणि ओवा यांची पेस्ट ही सुद्धा मी याच्यात टाकून घेतो। नंतर कोथिंबीर आणि काळं मीठ हे सगळं आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघताय आपण आपलं पीठ आपण छान भिजवून घेतलेलं आहे। आणि आता इथं मी पॅन पण ठेवलेलं आहे, तेल पण आहे त्यात। तेल गरम झालं की आपण त्याच्यातमध्ये आपले वडे गरम गरम वडे तळून घेऊया। बघत राहा अकूज किचन। तेल गरम होते, आता आपण याच्यामध्ये वडे तळून घेऊया। डीप फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे छान वडे तळले जातात। बघताय आपले वडे छान तळले जात आहेत। याला आपण दह्याच्या सोबत सर्व करणार आहोत। आपले गरमागरम खुसखुशीत असे दही वडा उडदाच्या आणि हरभऱ्याच्या पिठापासून आपण जे तयार केलेत ते आता तयार झालेले, तळून तयार आहेत। आता ह्याच्यावर आपल्याला दही घालायचं आहे। बघत राहा अकूज किचन। त्याच्यानंतर त्याच्यावर थोडंसं तिखट आणि थोडासा चाट मसाला आपल्याला घालून ते सर्व करायचं आहे। बघत राहा अकूज किचन। दही मी घातलं आहे, आता थोडंसं तिखट मी। ही डिश आज तयार झालेली आहे। पण याच्यावर चाट मसालासुद्धा टाकू शकता। तर जरूर एकदा प्रयत्न करून बघा। खूप छान आणि रुचकर अशी ही डिश आहे। नक्की या, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून आपण याचा आस्वाद घेऊया। नक्की या, मी वाट बघतोय। खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार।